सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलंय ते रशिया युक्रेन युद्धानं। अखेर ज्याची जगाला भीती होती तेच झालं। रशियानं युक्रेनवर प्रत्यक्ष हल्ला केलाय। युरोपमध्ये युद्धाला तोंड फुटलंय। रशियानं युक्रेनवर बॅलिस्टिक मिसाइल्स, फायटर जेट्सद्वारे जोरदार मारा सुरू केलाय। ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे का? जगावर याचे काय परिणाम होतील? भारतावर याचे काय परिणाम होतील? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। रशियाचा युक्रेनवर हल्ला। युक्रेनच्या शहरावर क्षेपणास्त्रांचा मारा। युक्रेनच्या राजधानीवर रशियाची बॉम्बफेक। युक्रेनच्या आकाशात रशियन फायटर जेट्स। युक्रेनवर रशियन मिसाइल्सच्या डरकाळ्या। फायटर जेटशी कानठळ्या बसवणारी सॉनिक बूम। गेल्या काही दिवसांपासून जगाला असलेली भीती अखेर खरी ठरली। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ल्याला पहाटे परवानगी दिली। युक्रेन आर्मीच्या कारवायांविरोधात बंडखोरांनी पुतिन यांना विनंती केल्यावर पुतिन यांनी ही विनंती तातडीने मान्य करून टाकली। डोनबास क्षेत्रात स्पेशल ऑपरेशन करण्याच्या आदेशांवर पुतिन यांनी स्वाक्षऱ्या केल्या। जगाचा विरोध, रशियावर लादलेले निर्बंध झुगारून देत रशियाने युक्रेनवर घणाघाती हल्ले सकाळपासूनच सुरू केले। डोनबासमध्ये बंडखोरांशी लढत असलेल्या युक्रेनियन आर्मीने शस्त्र खाली ठेवावीत, शरणागती पत्करावी, नाहीतर मृत्यू पत्करावा अशी धमकीच रशियाने दिली। तसंच या वादात इतर कोणत्याही देशाने युक्रेनच्या बाजूने नाक खुपसलं तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा सुद्धा रशियाने दिला। पहाटेपासूनच युक्रेनची राजधानी कीव, खार्किव, ओडेसा या शहरांमध्ये जोरदार कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांना सुरुवात झाली। युक्रेनच्या विविध शहरांमध्ये बेचिराग झालेल्या इमारती, स्फोट, आगीचे लोळ, धुराचं साम्राज्य असं चित्र दिसून आलं। संपूर्ण युक्रेनवर ताबा मिळवायचा प्रयत्न नाही असं रशियाने स्पष्ट केलंय, पण डोनबासमध्ये मात्र रशियाने प्रदेश भाजून काढायला सुरुवात केली आहे। युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी देशात मार्शल लॉची घोषणा केली आहे। युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनी हा देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे असं म्हटलंय। युक्रेन अखेरच्या श्वासापर्यंत या हल्ल्याला तोंड देईल, प्रत्युत्तर देईल असंही त्यांनी म्हटलंय। तसंच जगाने आता युद्धखोर पुतिन यांना आवरावं असं आवाहन त्यांनी केलंय। मात्र या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये कमालीची घबराट पसरली। शहरं सोडून नागरिकांनी पळ काढायला सुरुवात केली। त्यामुळे रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झालाय। युक्रेनच्या विविध हवाई तळांवर मारा केला, मात्र रहिवासी वस्त्यांवर मारा केला नाही असा दावा रशियाच्या मिलिटरीने केलाय। रशियाच्या या हल्ल्यांना युक्रेननेही तातडीने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे। रशियाची फायटर जेट्स युक्रेनच्या आकाशात आल्यावर युक्रेनच्या विमानविरोधी तोफा धडाडायला लागल्या। रशियाची काही फायटर जेट्स आणि अटॅक हेलिकॉप्टर्स पाडल्याचा दावा युक्रेनने केलाय। रशियाच्या या हल्ल्यांमुळे जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत आहे। याचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागू शकतात। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। रशिया आणि युक्रेन यांच्यात जोरदार युद्ध पेटलंय, मात्र या दोन्ही देशांची लष्करी ताकद किती आहे? रशियाच्या ताकदीसमोर युक्रेनची ताकद किती आहे? पाहूयात हा विशेष रिपोर्ट। रशिया युक्रेन हेड टू हेड। युक्रेन रशियाला टक्कर देऊ शकणार का? किसमें कितना है दम?
रशियाने युक्रेनवर बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले सुरू केलेत। मात्र रशियाच्या फायर पॉवर समोर युक्रेन कितपत तग धरणार असा प्रश्नच आहे। रशिया अजूनही जगातली एक महासत्ताच समजली जाते। युक्रेन हा USSR मधून फुटून स्वतंत्र झालेला देश, मात्र त्याला रशियानं अजूनही मान्यता दिलेली नाही। रशियाची एकूण सैन्य दलांची संख्या 30,14,000 तर युक्रेनची अवघी 11,55,000 आहे। यात रशियाचं सक्रिय सैन्य 10,14,000 तर युक्रेनचं अवघं 2,55,000 आहे। रशियाकडे 538 फायटर हेलिकॉप्टर्स आहेत तर युक्रेनकडे अवघी 34 फायटर हेलिकॉप्टर्स आहेत। फायटर विमानांचा विचार केला तर रशियाकडे 1,531 तर युक्रेनकडे अवघे 67 फायटर प्लेन्स आहेत। रशियाच्या ताफ्यात 13,000 रणगाडे तर युक्रेनकडे केवळ 2,430 रणगाडे आहेत। रशियन तोफखान्यात 4,465 तोफा आहेत तर युक्रेनच्या तोफखान्यात 2,040 तोफा आहेत। रशियाच्या ताफ्यात 27,100 लष्करी वाहनं तर युक्रेनच्या ताफ्यात 11,435 लष्करी वाहनं आहेत। युक्रेन रशियाच्या जवळपासही नाही हेच ही आकडेवारी दर्शवते। पण युद्ध लढण्यासाठी ताकद जितकी महत्त्वाची तेवढंच महत्त्वाचं असतं ते युद्धाचं कारण। युक्रेनसाठी हा करो या मरोचा लढा आहे। अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या युक्रेनचे इरादे मजबूत आहेत। तसंच युक्रेनच्या पाठीशी अमेरिका आणि नाटो फौजांचंही बळ आहे। मात्र आक्रमक रशियाला युक्रेन किती काळ तोंड देणार याकडे जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। रशिया युक्रेन युद्धात एक मोठा ट्विस्ट आलाय। हा ट्विस्ट संपूर्ण युरोपसह अमेरिकेची चिंता वाढवणार आहे। युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टी रशियानं ताब्यात घेतली आहे। काय होतील याचे परिणाम? नाटोला बॅकफुटवर लोटणारी ही खेळी आहे का? घेऊयात याचाच आढावा। युक्रेनमध्ये रशियाचा नवा डाव। चेर्नोबिलचं ट्रम्प कार्ड, नाटो बॅकफुटवर। रशियानं वाढवलं युरोपचं टेन्शन। रशियाने युक्रेनमध्ये शिरकाव केल्यावर एक महत्त्वाची चाल खेळली। रशियन फौजांच्या विविध तुकड्यांनी युक्रेनमध्ये आगेकूच केल्यावर रशियन टँक युनिटची एक तुकडी आणि आर्मीची एक मोठी फौज कीव या राजधानीच्या शहराकडे न जाता थेट निघाली कीवपासून 130 किलोमीटर दूर असलेल्या एका शहराकडे। हे शहर तसं जगप्रसिद्ध सोव्हिएट युनियनच्या काळातलं रशियाचं जुनं प्रेम, चेर्नोबिल। या चेर्नोबिलमध्ये उभी होती अणुभट्टी। रशियन फौजांनी ही अणुभट्टीच ताब्यात घेतली। चेर्नोबिल अणुभट्टी हे नाव घेतलं की सगळ्या जगाला आठवतो तो 1986 साली झालेला भीषण स्फोट। सोव्हिएटचं विघटन होण्यास जी अनेक कारणं होती त्यातलं हे एक महत्त्वाचं कारण। रशियाची ठसठसणारी जखमच आणि आता युद्धातलं एक प्रमुख हत्यारही। 1986 मध्ये चेर्नोबिल अणुभट्टीत भीषण स्फोट झाला होता। सदोष डिझाईन आणि अनुभव नसलेला स्टाफ यामुळे स्फोट झाला। अणुभट्टीच्या रिॲक्टर नंबर 4 मध्ये हा स्फोट झाला होता। या स्फोटामुळे इथून रेडिएशन झालं होतं। अणुभट्टीच्या 20 मैलांच्या परिघात इथे मानवी वस्ती करण्यास आजही परवानगी नाही। अजूनही इथल्या इंधनाच्या टाकीत आण्विक इंधन शाबूत आहे, त्यामुळे रेडिएशन मोठ्या प्रमाणात होण्याची भीती कायम आहे। ज्या भट्टीत स्फोट झाला त्यावर संरक्षक कवच तयार करून रेडिएशन रोखण्यात आलंय। रशियानं या चेर्नोबिल अणुभट्टीच्या परिसरात रणगाडे आणि सैन्य पाठवून ही अणुभट्टी ताब्यात घेतली आहे। इथलं कवच रशियन फौजांनी दूर केलं तर पुन्हा रेडिएशनचा भला मोठा ढग संपूर्ण युरोपवर तयार होऊ शकतो। रशियाची ही आगळीक संपूर्ण युरोपसाठी मोठं संकट ठरू शकते। त्यामुळे रशिया विरोधात मोठी लष्करी कारवाई करण्याआधी नाटो आणि अमेरिकेला 10 वेळा विचार करावा लागेल। रशियानं खेळलेल्या खेळीमुळे नाटो बॅकफुटवर आल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। रशियानं हल्ला केल्यानंतर युक्रेन अजूनही एकटाच हल्ल्यानं तोंड देतोय। अद्याप नाटो युक्रेनच्या मदतीला आलेली नाही, त्यामुळे युक्रेन एकटा पडलाय का?
नाटो आणि अमेरिकेनं युक्रेनचा विश्वासघात केलाय का, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. युक्रेनचा नाटो अमेरिकेकडून विश्वासघात. रशियन तोफेच्या तोंडी युक्रेनचं डोकं. अमेरिका आणि नाटो कुठे गायब? रशियन आक्रमणाचा सामना करण्यासाठी युक्रेनला वाऱ्यावर सोडल्याची टीका युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी केली. हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी शेकडो युक्रेनियन नागरिकांचा बळी गेलाय. मात्र नाटो आणि अमेरिका यांनी युक्रेनच्या बाजूने रशियाला प्रत्युत्तर दिलेलं नाही. तसंच आपल्या फौजा युक्रेनच्या मदतीला युरोपमध्ये उतरणार नसल्याचंही अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलंय. अमेरिकन लष्कर रशिया विरोधात युद्धात उतरणार नाहीत. युक्रेनच्या संरक्षणार्थ आमच्या फौजा युक्रेनमध्ये जाणार नाहीत, असं बायडन यांनी म्हटलंय. अमेरिकन अध्यक्षांच्या या विधानानंतर युक्रेनच्या अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत या युद्धात एकटे पडल्याचे उद्गार काढलेत. आमच्या देशाचं रक्षण करण्यासाठी आम्हाला एकाकी सोडलंय. आमच्या बाजूने कोण लढणार? मला तरी कोणी दिसत नाहीये. नाटोचं सदस्यत्व आम्हाला मिळेल याची शाश्वती आता आम्हाला कोण देणार? सगळेच घाबरलेत, असं झेलेन्स्की यांनी म्हटलंय. नाटोचं सदस्यत्व देतो, रशियाने युद्धखोरी केली तर आम्ही आहोतच पाहून घ्यायला, अशी मोठमोठी आश्वासनं आधी नाटो आणि अमेरिकेनं दिली होती. मात्र आता रशियानं थेट हल्ला केल्यानंतर मात्र अमेरिका आणि नाटोच्या फौजा केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत. झेलेन्स्की हे रशियाचं टार्गेट नंबर 1 आहेत. तरीही त्यांनी अजून देश सोडलेला नाहीच, पण आपल्या जवानांसोबत ते युद्धभूमीवरही उतरले. या युद्धात रशियाच्या तोंडी दुबळ्या युक्रेनला दिल्याचं चित्र जग पाहतंय. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीच कोणाचा नसतो, हे यातून सिद्ध झालंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. रशिया आणि युक्रेन युद्धानं सारं जग हादरलंय. या निमित्तानं फ्रान्समधील प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रडॅम्सची भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोरोना पाठोपाठ त्याची दुसरी भविष्यवाणी खरी ठरली आहे. 2022 मध्ये काय काय घडेल याचं भाकीत त्यानं कित्येक वर्षांपूर्वीच केलं होतं. पाहूयात त्याविषयीचाच हा रिपोर्ट. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर. सोनं चांदी महागणार. नॉस्ट्रडॅम्सच्या भविष्यवाणीवर शिक्कामोर्तब. रशिया युक्रेन युद्धानं साऱ्या जगाची झोप उडवली आहे. मात्र कित्येक शतकांपूर्वीच या युद्धाचं भाकीत एका भविष्यवेत्यानं वर्तवलं होतं. या भविष्यवेत्याचं नाव आहे नॉस्ट्रडॅम्स. 15व्या शतकात फ्रान्समध्ये जन्मलेल्या नॉस्ट्रडॅम्सनं 2022 मध्ये काय घडणार याविषयी अनेक भाकितं केली होती. त्यातली त्याची पहिली भविष्यवाणी खरी ठरली आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धात सारं जग होरपळण्याची चिन्ह आहेत. त्यानं आणखी एक भाकीत केलं होतं. सोनं चांदी महाग होईल. जगभरात महागाईचा भस्मासूर माजेल. अमेरिकन डॉलरचं मूल्य घसरेल. त्याची ही भाकीतही खरी होताना दिसतायत. नॉस्ट्रडॅम्सच्या भविष्यवाणीवर सारं जग विश्वास ठेवतं, कारण त्यानं वर्तवलेली बरीचशी भाकीतं खरी ठरली आहेत. जगात महाभयंकर महामारी येईल हे त्यानंच सांगितलं होतं. 2022 मध्ये आणखी काय होईल पाहूयात नॉस्ट्रडॅम्सची भविष्यवाणी. अणुबॉम्ब हल्ल्यानं वातावरणात मोठे बदल होतील. जगभरात सलग 3 दिवस अंधार पडेल. मोठ्या प्रमाणात उल्कापात होऊन समुद्रात विनाशकारी लाटा उसळतील. समुद्राचं पाणी किनाऱ्यालगतच्या शहरात घुसून प्रचंड हानी होईल. याशिवाय फ्रान्समध्ये भीषण वादळ येईल, ज्यामुळे पूर, आग आणि दुष्काळ या 3 संकटांचा सामना करावा लागेल. माणसानं तयार केलेला रोबो त्याच्या जीवावर उठेल, असंही भाकीत नॉस्ट्रडॅम्सनं केलंय. भूमध्य सागरात क्षेपणास्त्रांच्या परीक्षणावेळी मोठे स्फोट होतील, असंही त्यानं म्हटलंय. 2020 पासून आलेली कोरोनाची लाट, रशिया युक्रेन युद्ध आणि वाढती महागाई या सगळ्या घडामोडी पाहता नॉस्ट्रडॅम्सचं भविष्य तंतोतंत खरं ठरताना दिसतंय. त्यामुळे आता त्यानं वर्तवलेलं पुढचं भाकीतही खरं ठरणार का,
या चिंतेनं साऱ्या जगाला ग्रासलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.